Hello everyone, welcome to Green World Foundations आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मांजरी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये आपण जो 3rd नंबरचा चॅप्टर आहे किंगडम प्लांट तो स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण प्लांट म्हणजे काय हे पण स्टडी केलेला आहे. प्लांटचे काही जे डिफरंट कॅरेक्टर आहे जेणेकरून तो बाकीच्या किंगडमपेक्षा वेगळा कसा आहे ते पण आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण काय केलंय हे जो किंगडम प्लांट आहे याचं जनरल क्लासिफिकेशन आउटलाईन बघितली. तुम्हाला त्याचे जे नोट्स आहे ते जे क्लासिफिकेशन आहे स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी क्लासरूमला सेंड केलेला आहे. कोणी बघायचं राहिलं असेल तर त्यांनी काय करायचं क्लासरूममध्ये जाऊन ते बघून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपण काय केलं दोन जे सब किंगडम आहे सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि सब किंगडम फंडरगॅम्स याबद्दल माहिती बघितली. आणि त्यामध्ये जो फर्स्ट आहे सब किंगडम क्रिप्टोगॅम्स त्याचे आपण काय करतोय जे पुढलं क्लासिफिकेशन आहे ते बघतोय. आपण काय केलं जे क्रिप्टोगॅम्स आहे याच्यामधली पहिली जे डिव्हिजन आहे डिव्हिजन फर्स्ट ओके. आणि तीचं नाव आपण म्हटलं होतं की त्याला काय म्हणतात थॅलोफायटा म्हणतात. त्या थॅलोफायटाबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर थॅलोफायटामध्ये ज्या काही डिफरंट प्रकारच्या अल्गी आहेत डिपेंड ऑन देअर कलर डिपेंड ऑन देअर पिगमेंट. आपण असं म्हटलं होतं की हे जे थॅलोफायटा आहे जे थॅलोइड बॉडी असते आणि याच्यामध्ये सर्व काय असतात अल्गी असतात. मग हे जे अल्गीचा जो कलर आहे या कलरवरून आपण काय केलेलं आहे याचे डिफरंट जे काय आहे ते क्लास केलेले आहे. त्यापैकी आपण जो पहिला होता फर्स्ट तो कोणता बघितला होता फायलम और क्लास क्लोरोफायसी ओके. आपण असं म्हटलं होतं की जो क्लोरोफायसी आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी प्रेझेंट असतो आणि याच्यामध्ये सर्व काय येतात ग्रीन अल्गी येतात ओके. ग्रीन अल्गी जो क्लास आहे ओके तो आपण बघितला होता. त्याला आपण काय नाव दिलं होतं क्लोरोफायसी. फायको मीन्स अल्गी, क्लोरो मीन्स क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट ग्रीन कलरचा असल्यामुळं या प्लॅन्टचा कलर काय असतो ग्रीन असतो. आपण अशी एक डिव्हिजन बघितली होती. आता आपण काय करणार आहे याच्यामधली जी पुढली डिव्हिजन आहे डिपेंड ऑन देअर कलर थॅलोफायटाची बघतोय काय आपण. थॅलोफायटाचा क्लास सेकंड जो आहे तो बघतोय अंडर कशाच बघतोय सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि सब किंगडम क्रिप्टोगॅम्स कशाच्या अंडर येतोय किंगडम प्लॅन्टच्या अंडर येतोय. जो सेकंड आहे तो आपण बघतोय आणि त्याचं नाव आहे फिओफायसी ओके फिओफायसी. आता हा जो फिओफायसी आहे याला हे जे नाव आहे हे कशावरून पडलेलं आहे की याच्यामध्ये असलेले पिगमेंट आणि याला आपण म्हणतो ब्राऊन अल्गी ओके. ब्राऊन अल्गीचा जो सेकंड क्लास आहे तो आपण आता काय करणार आहे स्टडी करणार आहे. आता हा ब्राऊन अल्गी आहे याचा अर्थ काय की याच्यामध्ये जे क्लोरोफिल पिगमेंट आहे ते क्लोरोफिल पिगमेंट कसे असणार याच्यापेक्षा थोडीशी वेगळे असणार. आणि मी तुम्हाला क्वेश्चन दिला होता की क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी क्लोरोफिल सी आणि क्लोरोफिल डी यांचे जे काही कलर आहे ते कलर तुम्ही मला सांगायचे आहे. तर मी तुम्हाला झूम मीटिंगमध्ये ते विचारणार आहे. तर ही जे सेकंड जे आहे क्लास फिओफायसी याबद्दल आपण काय करू जे जनरल कॅरेक्टर आहे ते जनरल कॅरेक्टर बघू आणि याचे एक्झाम्पल बघू ठीक आहे. मग आपण याचे कॅरेक्टर काय करू राईट करून घेऊ साईड बाय साईड. तुम्ही पण काय करायचे तुमच्या नोटबुकमध्ये ते कॅरेक्टर काय करायचे राईट करायचे. याचं जे फर्स्ट कॅरेक्टर आहे ते आहे मोस्टली मराईन ओके. याच्यामध्ये जे काही अल्गी आहे ते कशा असतात मराईन असतात. मराईन याचा अर्थ काय की सगळे ते कुठं असणारे जे सी आहे त्याला आपण सॉल्टी वॉटर म्हणतो त्याच्यामध्ये असणार आहे म्हणून आपण म्हटलं ते काय असतात मोस्टली मराईन असतात. आणि फ्यू जे आहे ते कुठं असतात फ्रेश वॉटरमध्ये फ्रेश वॉटर. आपण असं काय म्हणलं तर पहिलं कॅरेक्टर म्हटलं ठीक आहे. नंतर पुढे आपण जर बघितलं यांची बॉडी तर तिथं आपण सेकंड कॅरेक्टर घेऊ शकतो. बॉडी इज सिंपल म्हणजे जी थॅलोइड बॉडी आपण म्हटलं होतं की अशाच एक प्रकारची काय असणार थॅलोइड बॉडी असणार. याला कोणत्या प्रकारची ऑर्गन नसणार कोणत्या प्रकारचे ब्रँच नसतात अशी पण असेल किंवा कशी असेल ब्रँचला असेल. आता ब्रँचला याचा अर्थ काय की बॉडी थॅलोइड आहे पण अशा काय असणार खूप सारे गवताल जशा ज्या प्रकारे असं स्ट्रक्चर त्या प्रकारे याला काय असणार असं स्ट्रक्चर असणार. आपण म्हटलं काय म्हणतं बॉडी सिंपल त्याला आपण थॅलोइड म्हणतो किंवा कशी असणार ब्रँचला असणार ओके. नंतर जी थर्ड कॅरेक्टर आहे त्यामध्ये ते सांगितलं सेल वॉल जी आहे सेल वॉल जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ओके. आपण जर या ठिकाणी म्हटलं की कोणत्या सेलचं स्ट्रक्चर काढलं तर याच्या साईडला एक हार्ट सेलची जी आहे ती मेम्ब्रेन प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणतो सेल वॉल म्हणतो ओके. आणि जी सेल वॉल आहे सेल वॉल कशीच बनलेली सेल वॉल इज मेड अप ऑफ कशीच बनलेली असते तुम्हाला माहीत आहे प्लॅन्टमध्ये कशीच बनलेली असते सेल्युलोज ओके. मग आपण लिहून घेऊ जी सेल वॉल आहे ती कशीच बनलेली सेल्युलोज. आणि सेल्युलोज काय असतो रे सेल्युलोज इट इज दी कार्बोहायड्रेट्स आपण त्याला कॉम्प्लेक्स शुगर म्हणतो. शुगरचे मॉलिक्यूल असतात आणि त्यापासून जे सेल्युलोज आहे ते सेल्युलोज बनलेलं असतं. नंतर आपण जर बघितलं की सेल्युलोज जे आहे याच्याबरोबर नाही की त्याच्यामध्ये दुसरे पण काही पिगमेंट असतात आणि पिगमेंट तुम्ही लक्षात ठेवायचे त्याच्याने मी नाव ठीक आहे राईट करतोय. तुम्हाला जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्यामध्ये विचारलं जाऊ शकतात. दुसरं जे पिगमेंट आहे सेल्युलोज इज मेड ऑफ सेल्युलोज कॉमा सेकंड जो तिने दिलेला आहे पिगमेंट स्ट्रक्चर ते आहे फ्युकन्स
ओके, हे पण एक प्रकारचं काय कार्बोहायड्रेट्स आहे, पण याच्यामध्ये हेटेरो कंपाऊंड प्रेझेंट असतो. कार्बोहायड्रेट्समधले मॉलिक्यूल सोडून एखादा वेगळा मॉलिक्यूल याच्यामध्ये प्रेझेंट असतो, ते पण याच्यामध्ये असू शकतं. किंवा त्याने आणखीन एक नाव दिलेलं आहे अल्गिन. ओके, अल्गिन नावाचं एक कंपाऊंड आहे. ओके, हेटेरो कंपाऊंड आहे, म्हणजे शुगर मॉलिक्यूलच आहे, पण त्याच्यामध्ये शुगर सोडून आणखीन एखादा मॉलिक्यूल प्रेझेंट असतो, म्हणजे त्याला असे फ्युकॉन्स आणि अल्गिन नाव दिलेलं आहे. तुम्ही याची जर जास्त माहिती घ्यायची असेल तर नेटवर फ्युकॉन्स आणि अल्गिन टाकून बघा, त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. ओके, नंतर आपण काय करू, पुढल्या कॅरेक्टरकडे जाऊ. हे तुम्हाला 3 कॅरेक्टर आय थिंक समजले असणार आहे. जो 4 नंबरचा कॅरेक्टर आहे तो काय आहे, काय याला ब्राऊन कलर का बरं आहे, मग आपण ते लिहून घेऊ की याच्यामध्ये जे आहे क्लोरोफिल पिगमेंट, ते क्लोरोफिल पिगमेंट कोणते कोणते आपण ते बघून घेऊ. क्लोरोफिल पिगमेंट जे आहे ते असतात, क्लोरोफिल पिगमेंट्स आर ए. ओके, ए आहे याचा अर्थ काय, याला कोणता कलर असणार आहे, ग्रीन. त्यानंतर सी, याचा अर्थ काय, याला जो ब्राऊन कलर आलेला आहे, हा ब्राऊन कलर कशामुळे आलेला आहे, जो सी नावाचा जो क्लोरोफिल पिगमेंट आहे त्यामुळे आलेला आहे. आणि हे 2 जे आहे हे काय असतात, नेसेसरी पिगमेंट असतात, आणि याला जॉईंट अजून काय असतात, ॲक्सेसरी पिगमेंट असतात. म्हणजे ॲक्च्युअली हे काम करतात आणि त्याला सपोर्ट करणं जे पिगमेंट आहे ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात, आणि ते जे पिगमेंट आहे ते असतात फिकोझॅन्थिन. ओके, याच्यामध्ये जो कंपाऊंड आहे तो फिको असल्यामुळे याला फिकोझॅन्थिन म्हणतात. त्यानंतर अजून जर बघितलं तर याच्यामध्ये असतो फिकोझॅन्थिन. ठीक आहे, एवढे काय याच्यामध्ये कंपाऊंड आहे. म्हणजे थोडक्यात काय, ॲक्सेसरी पिगमेंट जे आहे तो फिकोझॅन्थिन आहे, आणि जे नेसर पिगमेंट आहे ते काय, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी. याचा अर्थ काय की याला जो ब्राऊन कलर आलेला आहे, हा ब्राऊन कलर कशामुळे आलेला आहे, क्लोरोफिल सी. आणि ॲक्च्युअल हा जो आहे ना क्लोरोफिल सी, हा ब्ल्यू कलरचा असतो, आणि जो क्लोरोफिल ए आहे हा ग्रीन कलरचा असतो. आणि यांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे विथ फिकोझॅन्थिन याला कोणता कलर आलेला असतो, ब्राऊन आलेला असतो. मग तुम्ही हे जे पिगमेंट आहे ए सी आणि फिकोझॅन्थिन हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर जे सेलॉल आहे याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे ते पण लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला याचे जनरल कॅरेक्टर लिहिताना पण लागणार आहे, कशाचे, फिओफायसीचे. ओके, ब्राऊन अल्गीचे. त्याचबरोबर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा याचे तुम्हाला जे कॅरेक्टर आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण बऱ्यापैकी जे क्वेश्चन असतात क्लासिफिकेशनवर किंवा प्लॅन किंगडमवर ते अशा प्रकारचे असतात, पिगमेंट असतील किंवा कंपाऊंड असतील. नंतर आपण जर पुढलं बघितलं तर आपण याच्यामधलं फूड बघू. मग आपण पुढलं घेऊ तर याच्यामध्ये फूड आहे, फूड इज स्टोर्ड ओके इन दी फॉर्म ऑफ कोणतं असतं आपल्याला माहिती आहे. साहेब पहिलं काय असणार याच्यामध्ये, स्टार्च असणार. ओके, स्टार्च एक प्रकारचे काय शुगर कंपाऊंड आहे. आणखीन जर बघितलं तर याच्यामध्ये दुसरे जे बघितले तर ते मॅनिटोल नावाचा अल्कोहोल आहे. ओके, शुगर प्लस अल्कोहोल यापासून हा मॅनिटोल नावाचा एक कंपाऊंड तयार होतो. शुगर आणि अल्कोहोल दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट असतं. हा एक मॅनिटोल आहे याच्यामध्ये, का तो काय फूड मटेरियल म्हणून काम करतो. आणि आणखीन जर बघितलं तर याच्यामध्ये लॅमिनॅरिन एक नावाचा कंपाऊंड आहे. ओके, आणि हा सुद्धा जो आहे हा पण काय करतोय, एक फूडचा फॉर्म आहे. हा पण एक कार्बोहायड्रेट्स आहे, म्हणजे हाच काय शुगर आहे. हे तिन्ही पण शुगर आहे, पण ही काय जी शुगर आहे ही होमो शुगर आहे. आणि ह्या जर बघितली आता हेटेरो शुगर आहे, म्हणजे याच्यामध्ये शुगर प्रेझेंट आहे पण इथं काही अल्कोहोल आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर हेटेरो जे कंपाऊंड असतात ते प्रेझेंट असतील. आणि हिमॅनोटॉल म्हणजे काय, स्टार्च म्हणजे काय, सेल्युलोज म्हणजे काय. आपण जो पुढला एक आपला चॅप्टर आहे आय थिंक 6 नंबरचा मॉलिक्युल्स बायोमॉलिक्युल्स, त्यामध्ये ॲक्च्युअल स्टडी करणार आहे. त्यावेळेस जे येईल चॅप्टरच्या वेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन की स्टार्च म्हणजे काय असतं, सेल्युलोज म्हणजे काय असतं, त्याचे स्ट्रक्चर. ओके, आता आपण काय करू, याचं स्ट्रक्चर बघू, बॉडी स्ट्रक्चर. ओके, तर हे जे आहे हे आपल्या नॉर्मल आपण म्हणतो का जे प्लॅन्ट आहे त्याच्यामध्ये काय असतात, रूट असतात. आणि शेवट जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतात, लिप असतात. अशा प्रकारे आपण प्लॅन्टचं स्ट्रक्चर घेतो. पण ही काय म्हणतो आपण, याला थॅलोफायटम म्हणतो. याची जी बॉडी कशी असते, थॅलोइड असते. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गन नसतात. मग याने काय केलेलं आहे की याच्यामध्ये जे ऑर्गन आहे याला स्पेसिफिक थोडंसं वेगळं नाव दिलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युअली ते ऑर्गन सारखे असतात पण ॲक्च्युअल ऑर्गन नसतात. पण थोडं टिपिकल स्ट्रक्चर दाखवत असल्यामुळे, थोडंसं वेगळं स्ट्रक्चर दाखवत असल्यामुळे त्याला आपण ते ऑर्गन जे आहे ते नाव देतो. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे का, ते जे आहे त्याचे जे ऑर्गन त्याला वेगळे नाव दिलेले आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे की याची जी बॉडी आहे, बॉडी इज डिव्हायडेड इंटू, जशी आपली बॉडी बघा कशात असते, हेड, नेक, थॉरॅक्स आणि ॲब्डोमन, तसे प्रत्येक आपण कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला त्याच्या बॉडीचे पार्ट असतात. मग ही जे आहे कोणता थॅलोफायटामधला फिओफायसी जो आहे 2 नंबरचा क्लास ब्राऊन अल्गीचा, त्याची जी बॉडी आहे ती कशामध्ये असते बघा, बॉडी इज डिव्हायडेड इंटू, सगळ्यात महत्त्वाचा असतो होल्ड फास्ट. ओके, होल्ड फास्ट. आणि हा जो होल्ड फास्ट आहे याला काय म्हणतात, आपण याला रूट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, याला आपण रूट म्हणू शकतो. नंतर जर बघितलं म्हणजे प्रिमिटिव्ह ॲक्च्युअल रूट सारखं आहे फक्त स्ट्रक्चर.
नंतर त्याचा जो स्टॉक आहे ते स्टॉकला ते नाव दिलेलं आहे सेकंड जो म्हटलं आहे त्यांनी का याचे जे स्टॉक असतात हे स्टॉकचा जो फॉर्म आहे त्याला म्हणतात स्टीप. ओके, मग हा जो स्टीप आहे या स्टीपला आपण काय म्हणू शकतो, याचा स्टॉक म्हणू शकतो. ओके, स्टॉक म्हणजे आपण त्याला स्टेम पण म्हणू शकतो. एक आहे स्टीप आणि नंतर आपण जर बघितलं का लीप लाईक जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर असतं त्याच्यामधलं फ्रॉन्ट. ओके, हे जे आहे थर्ड फ्रॉन्ट आणि हा जो फ्रॉन्ट आहे हा काय सारखा असतो, लीप सारखा असतो. म्हणजे बघा याच्यामध्ये रूट लाईक होल्ड फास्ट आहे, स्टॉक लाईक स्टीप आहे, स्टॉक किंवा स्टेम सारखा, आणि लीप सारखा काय फ्रॉन्ट आहे. मग याचा अर्थ काय, हा जो फ्रॉन्ट आहे हा फ्रॉन्ट काय करणार आहे, फोटोसिंथेसिस करणार आहे. लीप लाईक आहे याचा अर्थ काय की याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे हे कशासाठी असणार आहे, फोटोसिंथेसिस. म्हणजे बघा बॉडी इज डिवाइडेड इनटू होल्ड फास्ट म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर, स्टीप म्हणजे स्टॉक लाईक स्ट्रक्चर और स्टेम लाईक स्ट्रक्चर. ओके, आणि त्यानंतर काय पुढं फ्रॉन्ट लीप लाईक स्ट्रक्चर. आणि लीप असल्यामुळे आपण म्हणू शकतो की जे लीप आहे इट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. ओके, आणि याला फोटोसिंथेटिक ऑर्गन सुद्धा म्हणतात. कशाला, फ्रॉन्टला. MCQ साठी याची तयारी करून ठेवा. ठीक आहे, नंतर याचा आपण आता इकॉनॉमिक इम्पॉर्टंट बघू. मग आपण पुढला कॅरेक्टर घेऊ इकॉनॉमिक इम्पॉर्टंट. मग आपण म्हणू शकतो दे यूज्ड ॲज, कोणाचा यूज होतोय ह्या फिओफायसीचा म्हणजे कोणाचा, ब्राऊन अल्गीचा. कायसाठी, फूडसाठी. याचा आपण फूड म्हणून यूज करू शकतो, फॉडर म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे, आणि अजून एक त्यांनी दिलेला याच्यामध्ये इम्पॉर्टंट, याला तुम्ही स्टार करून ठेवा. जो 7 नंबरचा याला स्टार करा. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे की यांचा यूज आहे एक महत्त्वाचा, दे यूज फॉर प्रोडक्शन ऑफ. हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यापासून एक प्रोडक्ट तयार होतो आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे दे आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. ओके, हायड्रोकोलाइड्स. आता हायड्रोकोलाइड्स म्हणजे काय, इट इज जी जेली लाईक स्ट्रक्चर. आणि याचं यूज जेली तयार करायचं असेल किंवा एखाद्या फूड मटेरियलमध्ये त्याला घट्ट करायचं असेल. ठीक आहे, घट्ट फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड पण नाही आणि लिक्विड पण नाही, त्या करण्यासाठी याचा हायड्रोकोलाइड जे आहे याचा जेलीमध्ये यूज करतात, ह्या जेलीचा यूज करतात. मग हायड्रोकोलाइड्स म्हणजे काय, असं स्ट्रक्चर असतं का त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल असतात पण ते कसे असतात, घट्ट असतात. मग थोडक्यात तुम्ही काय का जेली जे स्ट्रक्चर आहे ते जेली स्ट्रक्चर जेपासून तयार होतं त्याचं हे हायड्रोकोलाइडचं स्ट्रक्चर असतं. आणि जे हायड्रोकोलाइड्स आहे म्हणजे जेली याचा तयार करण्यासाठी, याचं प्रोडक्शन करण्यासाठी हे जे ब्राऊन अल्गी आहे फिओफायसी याचा यूज केला जातो. तुम्ही नोटबुकमधून ते काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे की हे जे हायड्रोकोलाइड्स आहे याच्यासाठी कोणते अल्गी यूज करतात. तुम्हाला बुकमध्ये त्याचे एक्झाम्पल दिले आहे. त्यानंतर फूड म्हणून कोणाचा यूज होतो त्याचे पण तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. आणि जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे हे कोणत्या अल्गीमध्ये सापडतं याच्यामधला जे एक्झाम्पल आहे ते पण तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहे. तुम्ही काय करा, त्याच्यापुढे ते डॅश करून राईट करून ठेवा. मी काय ते एक्झाम्पल या ठिकाणी राईट केलेले नाही, तुम्ही ते राईट करून घ्या. आणि एक ते तुम्हाला खाली सिंपल काय केलेली डायग्राम दिलेली आहे कशाची, हे जे आहे ना बॉडीची हे डायग्राम दिलेली आहे. तर डायग्राम एकदम सिंपल आहे. आपण डायरेक्ट रूट लाईक स्ट्रक्चर म्हटलं तर या ठिकाणी जे आहे हे रूट लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, होल्ड फास्ट. म्हणजे तो काय करतो, होल्ड करून ठेवतो. आणि त्यानंतर जर बघितलं तर जे स्टेम लाईक स्ट्रक्चर अशा प्रकारे दिलेले आहे. हा जो बेस आहे हा काय असणार, होल्ड फास्ट. ओके, त्यानंतर त्याच्यावरती जे स्ट्रक्चर आहे हा असणार तुमचा स्टिप्स किंवा आपण याला काय म्हणतो स्टॉक. आणि याच्यावरती डायरेक्ट आहे ना अशा प्रकारचं काय लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं 2 ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारचं काय लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. आणि इट इज नथिंग बट दी फ्रॉन्ट. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, लीफ लाईक स्ट्रक्चर म्हणू शकतो. म्हणजे बघा प्लॅन्ट लाईक स्ट्रक्चर आहे पण कसं आहे, प्रिमेटिव्ह. ह्या रूट जो आहे याला म्हणतात होल्ड फास्ट, जो स्टेम आहे त्याला स्टिप्स म्हणतात आणि जे लीफ आहे त्याला काय म्हणतात, फ्रॉन्ट म्हणतात. आणि ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे लॅमिनॅरीची. ओके, लॅमिनॅरीची. ठीक आहे, आणि हे जे आहे एक्झाम्पल कशाचं आहे, फिओफायसी म्हणजे काय, ब्राऊन अल्गी. हे कॅरेक्टर याचे साईड बाय साईड मी जसे लिहिले तसे तुम्ही राईट करून घ्यायचे. याचे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहे ते एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी राईट करून घ्या. तुम्हाला MCQ साठी ते इम्पॉर्टंट आहे. आणि प्लस ही डायग्राम जी आहे लॅमिनॅरीची तुम्हाला स्केच अँड लेवलसाठी विचारली जाऊ शकते. ही डायग्राम काढून घ्यायची आहे. हे जे कॅरेक्टर आहे तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून ठेवायचे. ठीक आहे, म्हणजे आपण काय केली, जी क्रिप्टोगॅसमधली पहिली डिव्हिजन आहे थॅलोफायटा, या थॅलोफायटाची पहिला क्लास आपण बघितला होता क्लोरोफायसी. कोणता बघितला होता, क्लोरोफायसी. ठीक आहे, आणि जो सेकंड आहे तो सेकंड कोणता बघतो आपण, फिओफायसी. आपण क्लोरोफायसी आणि फिओफायसी एंड केलेला आहे. क्लोरोफायसीमध्ये क्लोरोफिल ए आणि बी असतात आणि फिओफायसीमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी असतात. प्लस त्याच्यामध्ये काय आहे, आपण जर बघितलं तर हे जे आहे दुसरे फ्युकोझायन्थिन नावाचे पण पिगमेंट, ॲक्सरी पिगमेंट याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि आपण जे बघितलं क्लोरोफायसी त्याचं बेस्ट एक्झाम्पल होतं स्पायरोगायरा. आणि तुम्हाला म्हटलं होतं जे स्पायरोगायरा आहे त्याचं एक्झाम्पल, त्याचं जे डायग्राम आहे तुम्ही काय करायची, राईट करून ठेवायची. त्यानंतर आपण क्लॅडोनोमॉनस नावाचा पण एक स्पेसिस घेतला होता सिंगल युनिसेलुलर, त्याची पण डायग्राम तुम्हाला मी इथं काढून दिली होती. त्यानंतर आपण जो फिओफायसी घेतला त्याची ही डायग्राम कशाची, लॅमिनॅरी नावाची याची आहे. आणि त्याची बॉडी ऑर्गन प्लस हे बाकीचे कॅरेक्टर राईट करून ठेवायचे. याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. आता आपण काय करू, जी पुढली आहे 3 नंबरचा क्लास डिव्हिजन थॅलोफायटाचा क्लास, फर्स्ट क्लोरोफायसी, क्लास सेकंड
फिओफायसी आणि जो थर्ड क्लास आहे रेड अल्गी त्याला म्हणतात रोडोफायसी. तो आपण काय करू लगेच घेऊन टाकू. आणि त्यानंतर जे आपली पुढली डिव्हिजन आहे सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा थॅलोफायटा म्हणजे तुम्हाला माहीत आहे थॅलोइड बॉडी असते त्याचे आपण जनरल कॅरेक्टर घेतले होते ते लक्षात ठेवायचे. आता आपण काय करणार जी पुढली डिव्हिजन आहे जी डिव्हिजन थॅलोफायटा आहे त्याचा जो पुढला क्लास आहे 3 नंबरचा तो क्लास आपण काय करणार त्याची जनरल कॅरेक्टर बघणार आणि त्याची डायग्राम बघणार. आणि मग काय होणार आहे आपला जो थॅलोफायटा आहे हा थॅलोफायटा पूर्ण एंड होणार आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे जो ब्रायोफायटा आहे तो स्टार्ट करणार आहे त्याचे जनरल कॅरेक्टर घेणार आहे आणि त्याचे पण अशाच प्रकारचे डिफरंट क्लासेस. तर आपण काय करू जो थर्ड आहे सी तो बघू आणि त्याला नाव आहे रोडोफायसी. ओके रोडोफायसी. रोडो याचा अर्थ रेड फायसी याचा अर्थ अल्गी. फायको बायोंट आपण बघितला होता ना लायकेनमध्ये मग तो फायको याचा अर्थ काय अल्गी आणि बायोंट याचा अर्थ काय सहकारी म्हणजे तो कशामधला सहकारी होता लायकेनमधला कोण होता अल्गी म्हणून तर आपण फायको बायोंट म्हटलं होतं. याचा अर्थ तो फायकी वर्ड आहे हा फायकी वर्ड म्हणजे काय अल्गी. रोडो याचा अर्थ रेड याचा अर्थ काय ही जी अल्गी आहे ही कशी असणार रेड अल्गी. रेड अल्गी असल्यामुळं याच्यामध्ये जे पिगमेंट आहे आपण ते जनरल कॅरेक्टरमध्ये राईट करून घेणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण सेम कॅरेक्टर आपण घेऊ. याचं जे फर्स्ट कॅरेक्टर बघितलं आपण म्हणू शकतो मोस्टली कशा असतात ते मराईन म्हणजे थोडक्यात कुठं खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात म्हणून त्याला मराईन म्हणतात. मराईन म्हणजे सी वॉटर. काही जर बघितले तर हे काय असतात फ्रेश वॉटर सम फ्रेश वॉटर काही जे आहे हे कुठं सापडतात फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. ओके. अँड व्हेरी फ्यू आर ब्रॅकिश वॉटर असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. फ्यू आर ब्रॅकिश वॉटर. आता तुम्हाला फ्रेश वॉटर म्हणजे काय ते पण माहीत आहे. मराईन वॉटर म्हणजे तुम्हाला ते पण माहीत आहे. मराईन वॉटरला सॉल्टी वॉटर म्हणतात. ठीक आहे. पण इथं काय म्हटलं त्यांनी फ्यू आर कसे ब्रॅकिश वॉटर. मग ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय तर नदी आणि समुद्र एकमेकाला काय होतात मिळतात बरोबर संगम आपण त्याला म्हणतो. समुद्र आणि जी नदी याचा काय असतो संगम असतो. आपण जर समुद्र बघितला तर जो समुद्र आहे फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला एक टिपिकल डायग्राम देतोय. ठीक आहे. मी असं म्हणतो ह्या काही नदीचा हा काही एक प्रकारचा फ्लो आहे आणि ह्या ठिकाणची जी बॉडी आहे ही कशी असणार पूर्ण समुद्राची असणार आहे. म्हणजे हे जर बघितलं तर हे काय असणार आहे सॉरी हे इथं जर बघितलं आपण ते काय असणार आहे फ्रेश वॉटर. काय असणार आहे फ्रेश वॉटर. त्यानंतर आपण जर सीचं बघितलं ते कसं असणार आहे मराईन वॉटर असणार आहे. ओके. मराईन वॉटर. मग ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय की हे जर बघितलं हे गोड पाणी हे कसं आहे खारं पाणी. पण कधी कधी काय होतं की ज्यावेळेस हे पाणी याच्यामध्ये मिक्स होत असतं नाही आपल्याला माहिती आहे वॉटर सगळीकडे सारखं असतं ते मिक्स होऊ शकतं. हे सॉल्टी वॉटर कुठे येतं आहे नदीमध्ये येतं आहे आणि जे नदीमधलं गोड पाणी ते कुठे येतं आहे समुद्रामध्ये येतं आहे. मग आपण जर एवढं रिजन जर बघितलं ना एवढं रिजन म्हणजे कोणता का ज्या ठिकाणी ते एकमेकाला जॉईन होतं आहे हा जर रिजन बघितला तर या ठिकाणी काय होतं आहे का हे जास्त सॉल्टी नसतं आहे म्हणजे आपण त्याला मोसळ म्हणतो. ओके. काय म्हणतो मोसळ म्हणजे जास्त खारं पाणी हे गोड पाणी आणि दोन्हीचा जो इंटरमिजिएट आहे दोन्हीचा मध्य आपण त्याला म्हणतो. हे जे वॉटर आहे याला काय म्हणतात ब्रॅकिश वॉटर म्हणतात. मग थोडक्यात असं पाणी का जे जास्त खारं पण नसतं जास्त गोड पण नसतं आपल्या लँग्वेजमध्ये आपण त्याला मोचळ पाणी म्हणतो. मग हे जे मोचळ पाण्याचं रिजन आहे बिटवीन दी मराईन वॉटर अँड ॲक्वॅटिक वॉटर इज कॉल्ड ॲज दी ब्रॅकिश वॉटर. आणि अशा ब्रॅकिश वॉटरमध्ये सुद्धा एक प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे एक प्रकारची इकोलॉजी आहे. या ठिकाणी सापडणारे स्पीसीज बाकीच्या स्पीसीजपेक्षा वेगळे असतात कारण त्याला जास्त खारं पण चालत नाही आणि जास्त गोड पण चालत नाही. मग अशा ठिकाणी पण काही स्पीसीज सापडत आहे. मग आपण म्हटलं की मोस्टली मराईन असतात सम फ्रेश वॉटरमध्ये असतात आणि व्हेरी फ्यू कुठं असतात ब्रॅकिश वॉटरमध्ये असतात. हे झालं त्याचं पहिलं कॅरेक्टर. सेकंड जर बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की यांची जी प्लॅन्ट बॉडी आहे ती प्लॅन्ट बॉडी कशी असते थॅलोइड. मग थोडक्यात आपण म्हणू शकतो ऑर्गन आर ॲबसेंट. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑर्गन नसतात म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो थॅलोइड बॉडी. थॅलोइड म्हणजे विदाऊट ऑर्गन जे काही फिलामेंटल स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो थॅलोइड बॉडी म्हणतो. नंतर थर्ड बघा थर्ड कॅरेक्टर त्यांनी सांगितलेलं आहे की यांच्यामध्ये जे सेल्स आहे कलर आपण बघतो ना हा ब्राऊन कलर आलेला आहे ह्याला ग्रीन कलर आलेला आहे आणि रेड कलर आलेला आहे. हा रेड कलर कशामुळे आलेला आहे सेल कंटेन. याच्यामधले सेल जे आहे हे सेलमध्ये काय असतं बघा सेल कंटेन क्लोरोफिल ए. याच्यामध्ये काय असतो ॲक्सेसरी क्लोरोफिल ए असतो आणि सपोर्टिव्ह कोणता असतो क्लोरोफिल डी. ओके. याचा अर्थ काय याला रेड कलर कशामुळे आलेला आहे क्लोरोफिल डी मुळे आलेला आहे. याचा अर्थ काय क्लोरोफिल डीचा कलर कोणता आहे रेड आहे. ओके. आणि जसा फिओफायसीमध्ये आपण बघितला होता फिकोझॅन्थिन बघितला होता तसं याच्यामध्ये पण एक ॲक्सेसरी पिगमेंट आहे आणि त्याला म्हणतात फायकोइरिथ्रिन. ओके. फायकोइरिथ्रिन नावाचा याच्यामध्ये काय असतो एक कंपाऊंड असतो आणि तो काय करतो ॲक्सेसरी पिगमेंटचं काम करतो इन फोटोसिंथेसिस. ओके. नंतर पुढलं कॅरेक्टर बघू आपण 4 नंबरचं सेल वॉल कंटेन. इथे जे सेल वॉल आहे या सेल वॉलमध्ये फिक्स काय असतो
सेल्युलोज असतो बाकीच्यांसारखाच, पण सेल्युलोज सोडून बाकीचे काय असणार याच्यामध्ये प्रेझेंट असणार, आणि ते त्यांनी म्हटलं नाही पेक्टिन. ओके, किंवा याच्यामध्ये काय असतो पेक्टिन असतो. आता पेक्टिन सेल्युलोज म्हणजे काय, हे सगळे काय असतात कार्बोहायड्रेट्स असतात. आणि याचा स्टडी आपण ॲक्च्युअल जे बघणार आहे बायोमॉलिक्युल्स चॅप्टर नंबर 6-11चा, त्यामध्ये आपण ते बघणार आहे पेक्टिन म्हणजे काय आणि सेल्युलोज म्हणजे काय. ओके, नंतर पुढलं जे कॅरेक्टर आहे सेम तसं जे फूड आहे, फूड स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ, फूड स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ, याच्यामध्ये जे फूड आहे ते असतं स्टार्च फिक्स. स्टार्च सगळ्यामध्ये काय असतं फिक्स असतं, जसं सेल्युलोज फिक्स आहे सेल्युलरमध्ये, तसं फूड काय असतं स्टार्च फिक्स असतं. पण अजून त्याच्यात जर बघितलं तर याच्यामध्ये काय असतं फ्लोरिडीन नावाचा एक सबस्टन्स काय आहे प्रेझेंट आहे, फ्लोरिडीन. ओके, फ्लोरिडीन म्हणजे काय की याच्यामध्ये जे फॉस्फेट आहे हा फॉस्फेट ग्रुप याच्यामध्ये प्रेझेंट असतो, आणि शुगर प्लस फॉस्फेट हे याला काय म्हणतात फ्लोरिडीन म्हणतात. जास्त माहितीसाठी नेटवर बघा तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, अजून जर पुढलं बघितलं की याचे कमर्शियली इम्पॉर्टंट म्हणून आपण सांगू शकतो की इकॉनॉमिक इम्पॉर्टंट जे आहे दे आर प्रोड्यूस. ओके, दे आर प्रोड्यूस आगार आगार. तुम्ही आगार आगार पावडरबद्दल ऐकलं असणार. आगार आगार एक प्रकारचा न्यूट्रिएंट मिडियम असतो, म्हणजे आपण जे टिश्यू कल्चर करतो तुम्ही बघितलं असणार. टिश्यू कल्चरमध्ये आपण काय करतो एक टिश्यूचा पार्ट घेतो आणि त्या टिश्यू पार्टला काय करतो एका पूर्ण बॉटलमध्ये किंवा कशामध्ये एका फिक्स करतो आणि याच्यापासून आपण नवीन प्लॅन्ट तयार करतो. मग हे जे मिडियम आहे याच्यामधून त्याला काय भेटतं फूड भेटतं, आणि हे जे मिडियम आहे हे मिडियम कशाचं बनलेलं असतं आगार आगारचं बनलेलं असतं. आणि आगार आगारमध्ये काय असतात शुगर असतं, आणि शुगर जे आहे शुगर ॲज अ फूड म्हणून हा टिश्यू काय करतो यूज करतो आणि याला एका जागी फिक्स ठेवतो. हे आगार आगार जर बघितलं तर इजिली लाईक स्ट्रक्चर असतं, आणि अशा प्रकारे याचा फूड्स म्हणून यूज केला जातो. मग काय ते म्हणू शकतो आपण दे आर प्रोड्यूस आगार आगार विच युज्ड इन टिश्यू कल्चर. याचा यूज कशामध्ये होतो टिश्यू कल्चर. ओके, हा पॉईंट पण तुम्ही काय करायचं आहे याला IMP करायचं आहे, हा तुम्हाला येऊ शकतो. नंतर आपण जर बघितलं की याची एक्झाम्पल 3 दिलेली, मग इथं मी खाली म्हणतोय एक्झाम्पल. आता याची तुम्हाला स्केच अँड लेबल डायग्राम नाही आहे, याचा अर्थ तुम्हाला स्केच अँड लेबल याची डायग्राम येणार नाही. तुम्हाला या ठिकाणी 2-3 एक्झाम्पल दिले आहे, मी तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल याच्यामधलं घेऊन टाकतो मला जे व्यवस्थित वाटतं ते. ठीक आहे, मग मी इथं म्हणतो जे कॉन्ट्रास्ट आहे हे कॉन्ट्रास्ट मी काय लिहिलं या ठिकाणी एक्झाम्पल लिहिलं. दिस इज ऑल अबाउट किंगडम प्लॅन्टिज सब किंगडम क्रिप्टोगॅस डिव्हिजन. फर्स्ट थॅलोफायटाचे आपण काय केलेले आहे 3 क्लास काय केलेले एंड केलेले. पहिला होता क्लोरोफायसी, सेकंड होता फिओफायसी आणि थर्ड होता रोडोफायसी. आणि हे रोडोफायसीचे कॅरेक्टर आणि त्याचं एक्झाम्पल खाली तुम्हाला स्केच अँड लेबलला इथं तिने काय केलेलं आहे डायग्राम दिलेली नाही. आता तिने काय केलेलं तुम्हाला इंटरनेट माय फ्रेंड म्हणून डू यू नो म्हणून आणि कॅन यू टेल म्हणून क्वेश्चन दिलेले. तुम्हाला ते क्वेश्चन मी काय करतो सांगतो, आणि ते क्वेश्चन जे आहे ते तुम्ही काय करायचे तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचे. ओके, तर पहिला क्वेश्चन 3 दिलेला आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी. आणि आपण ज्या 3 डिव्हिजन बघितल्या ओके ज्या 3 आपण क्लास बघितले क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी, या तिन्हीमध्ये आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टंट बघितले. तिन्हीचे पण ते इकॉनॉमिक इम्पॉर्टंट तुम्ही राईट करायचे, प्लस नेटवर सर्च करायचं आहे अल्गी इज इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचे. सेकंड 3 दिलेला आहे रोल ऑफ अल्गी इन एन्व्हायरमेंट. अल्गीचा एन्व्हायरमेंटमध्ये काय रोल आहे, पोल्युशन कंट्रोलमध्ये आहे की फूड म्हणून आहे की कशा प्रकारे ते बाकीचे जे ॲनिमल आहे याला फूड मटेरियल प्रोव्हाइड करतात वगैरे वगैरे, हे तुम्ही नेटवर शोधायचं आहे आणि याचा आन्सर लिहायचं आहे. थर्ड त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे डिफरंट फॉर्म ऑफ ग्रीन रेड ब्राऊन अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता इथं तुम्हाला एक त्यांनी दिलेली नाही क्लास ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणून एक आहे. ओके, तो तुम्हाला याच्यामध्ये दिलेला नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे याचे डिफरंट जे फॉर्म्स आहे ते डिफरंट फॉर्म्स तुम्ही नेटवर शोधायचे आणि राईट करायचे. इंटरनेट माय फ्रेंड म्हणून तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे तेव्हा तुम्ही ते इंटरनेटवर शोधा. नंतर पुढं कॅन यू टेल म्हणून त्यांनी क्वेश्चन दिलेले आहे पेज नंबर 21वर. पहिलं त्यांनी म्हटलं आहे व्हॉट आर दी 3 मेजर ग्रुप्स ऑफ क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅमचे 3 मेजर ग्रुप्स कोणते, तर आपण डिव्हिजन म्हणतो. तर आपण एक ऑलरेडी एंड केलेली डिव्हिजन थॅलोफायटा, सेकंड आहे डिव्हिजन ब्रायोफायटा, थर्ड आहे डिव्हिजन टिरोडोफायटा. हे तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये आन्सर हे राईट करायचे. सेकंड त्यांनी म्हटलं आहे नेम दी ॲक्सरी पिगमेंट ऑफ अल्गी. अल्गीमध्ये असलेले ॲक्सेसरी पिगमेंट लिहा असं त्यांनी सेकंड क्वेश्चन म्हटलेलं आहे. मग आता अल्गी आपण 3 याचे काय बघितले क्लास बघितले. ग्रीन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी आहे. मग क्लोरोफिल ए सगळ्यामध्ये काय असतो आपण त्याला काय म्हणतो मेन म्हणतो किंवा नेसरी म्हणतो, आणि क्लोरोफिल ए सोडून जे बाकीचे असतात ते सगळे कसे असतात ॲक्सेसरी असतात. मग आपण याच्यामध्ये म्हणू शकतो जो क्लोरोफिल बी आहे तो याच्यामध्ये प्रेझेंट आहे. फिओफायसीमध्ये क्लोरोफिल सी आहे, त्यानंतर रोडोफायसीमध्ये क्लोरोफिल डी आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये आणखी त्यांनी दुसरे पण दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघा हे जर बघितलं आपण कुठे गेलं
थॅलोइड बॉडी बरोबर, क्लोरोप्लास्ट टीबी आणि फायक्युरेथ्रिन म्हटलंय. मग हा जो फायक्युरेथ्रिन आहे हा पण कसा असणार, एक्सरे असणार. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते सगळे शोधायचे, ते लिहायचे. पुढला क्वेश्चन तीन दिलेला आहे, गिव्ह सायलेंट फ्युचर ऑफ अल्गी. अल्गीचे सायलेंट फ्युचर लिहा. आता अल्गीचे सायलेंट फ्युचर लिहायचे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जो डिव्हिजन थॅलोफायटा आहे, थॅलोफायटाला आपण काय म्हटलं अल्गी, म्हणजे थॅलोफायटाचे जनरल कॅरेक्टर तुम्हाला राईट करायचे. नंतर त्यांनी पुढला क्वेश्चन दिलेला आहे, डिफरन्शिएट बिटवीन क्लोरोफायसी अँड फिओफायसी. क्लोरोफायसी आणि फिओफायसी हे जे दोन आहे, क्लोरोफायसी आणि फिओफायसी याच्यामधला फरक, डिफरन्स तुम्हाला काय करायचा, राईट करायचा आहे. आणि लास्ट त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे, एनलिस्ट एक्झाम्पल ऑफ क्लोरोफायसी अँड रोडोफायसी. क्लोरोफायसी आणि रोडोफायसीचे एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे, राईट करायचे. आणि ऑलरेडी आपण हे सगळं घेतलेलं आहे, तुमच्या बुकमध्ये पण हे प्रेझेंट आहे. या सगळ्यांचे तुम्ही काय करायचे, ॲन्सर राईट करून ठेवायचे. आणि ज्यावेळेस आपलं एक्सरसाइज होईल ते एक्सरसाइज बरोबर तुम्ही ॲन्सर मला पाठवायचे, ठीक आहे. आणि याच्यापैकी मी बऱ्यापैकी तुम्हाला काय करणार आहे, झूम मीटिंगमध्ये क्वेश्चन विचारणार आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जो डिव्हिजन थॅलोफायटा आहे तो एंड केलेला आहे. आता आपण काय करणार आहे, क्रिप्टोगॅन्समधला सेकंड जो आहे तो आपण काय करणार, चालू करणार आहे. आणि जे सेकंड डिव्हिजन आहे ते सेकंड डिव्हिजनला म्हणतात डिव्हिजन ब्रायोफायटा. डिव्हिजन ब्रायोफायटा म्हणजे काय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. डिव्हिजन थॅलोफायटा जर बघितली तर हे सगळे जे आहे डिव्हिजन थॅलोफायटा जर बघितली तर हे सगळे कसे असतात, ॲक्वॅटिक असतात. ओके, हे झालं याचं पहिलं कॅरेक्टर. आणि सेकंड कॅरेक्टर बघितलं तर हे सगळे कसे असतात, नॉन व्हॅस्क्युलर असतात. ओके, तुम्हाला मी हा चार्ट पण काढून दिलेला आहे, बेसिक फाउंडेशनमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्ही जर हे लेक्चर बघितले असतील तर. आता आपण काय करणार आहे, जो सेकंड आहे डिव्हिजन ब्रायोफायटा तो काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. आता ब्रायोफायटा म्हणजे काय, तुम्हाला इथे थोडीशी जनरल आयडिया आलेली आहे. जी ब्रायोफायटा आहे याला म्हणतात ॲम्फिबियन प्लॅन्ट. याला काय म्हणतात, ॲम्फिबियन प्लॅन्ट. ओके, हे झालं याचं पहिलं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. आणि सेकंड काय, हे सगळे कसे असतात, व्हॅस्क्युलर असतात. सगळे कसे व्हॅस्क्युलर आहे. आपण त्याचे जनरल कॅरेक्टर बघितले होते ना, क्रिप्टोगॅन्स म्हणजे ज्यांच्यामध्ये सीड नाही, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये सीड नाही. पण हा याच्यापेक्षा वेगळा कसा आहे की याच्यामध्ये नॉन व्हॅस्क्युलर, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे व्हेसल नाही, तसं याच्यामध्ये व्हेसल तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता व्हेसल तयार झाले याचा अर्थ काय, याच्यामध्ये व्हेसल का पण नाही, हे सगळे कसे ॲक्वॅटिक आहे. आणि पाणी जवळ असल्यामुळं यांना पाण्यासाठी स्पेशल पाईपलाईन करायची गरज आहे का, अजिबात नाही. म्हणून याच्यामध्ये व्हेसल काय असतात, ॲबसेंट असतात. पण ब्रायोफायटा जर बघितलं तर हा ॲम्फिबियन आहे. आता ॲम्फिबियन याचा अर्थ काय, हा कुठं राहतो, जी मॉइस्ट सॉईल आहे. ओके, मॉइस्ट सॉईल या ठिकाणी राहतो. पण मॉइस्ट सॉइलमध्ये राहत असला तरी याच्यामध्ये व्हेसल प्रेझेंट. याचा अर्थ काय, का याच्यामध्ये व्हेसल काय करणार आहे, आसपासचं वॉटर जे आहे ते काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे. ओके, म्हणून लक्षात ठेवायचे ॲम्फिबियन म्हणजे मॉइस्ट सॉइलमध्ये असतात. यांना रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज आहे, म्हणजे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात, म्हणून याला आपण ॲम्फिबियन म्हणतो. याच्यामध्ये व्हेसल प्रेझेंट आहे कारण हे कशा आहे, टेरेस्ट्रियल आहे. हा झाला सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा. आता आपण काय करू, डिव्हिजन ब्रायोफायटाचे जनरल कॅरेक्टर लिहून घेऊ. आणि जनरल कॅरेक्टर झाल्यानंतर आपण काय करू, हे ब्रायोफायटाचे डिफरंट जे क्लासेस आहे याची माहिती घेऊ. ओके, आपण काय बघतोय, डिव्हिजन ब्रायोफायटा. डिव्हिजन ब्रायोफायटाला आपण काय म्हटलं, ॲम्फिबियन प्लॅन्ट. याला ॲम्फिबियन प्लॅन्ट का बरं म्हटलं, कारण हा मॉइस्ट सॉइल प्रेझेंट असतो, पण याला रिप्रोडक्शनसाठी कशाची गरज आहे, वॉटरची गरज आहे. प्लस हे काय असतात, व्हेस्क्युलर प्लॅन्ट असतं. याचा अर्थ काय, याच्यामध्ये व्हेसल प्रेझेंट आहे. आपण त्या व्हेसलची नाव ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे, झायलेम असेल किंवा फ्लोएम असेल. तर आपण काय करू, जनरल कॅरेक्टर घेऊन टाकू. आणि त्यानंतर पुढे लेक्चरला याचे जे दोन क्लास आहे, एक लिव्हर्टसोर्टचा आहे आणि एक मॉसेस आहे. हा जो मॉसेस हा याचा एक क्लास आहे, त्याबद्दल माहिती. मग आपण पहिले राईट करून घेऊ. पहिलं कॅरेक्टर काही कसे असणार, दे आर टेरेस्ट्रियल. हे लक्षात ठेवायचं. फक्त पहिला जो नॉन व्हॅस्क्युलर आहे तो फक्त कसा असतो, ॲक्वॅटिक असतो. कोणता, थॅलोफायटा. हा कसा आहे, ॲक्वॅटिक आहे. पण हा कसा आहे, सेकंड टेरेस्ट्रियल. ओके, आणि याला आपण पुढे जर बघितलं, दे फाउंड ऑन मॉइस्ट सॉईल. आता मॉइस्ट सॉईलवर का बरं सापडतात, त्यामागचं रिझन, दे नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. दे नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. आपण ऑलरेडी म्हटलंय वरती की यांना रिप्रोडक्शनसाठी कशाची गरज आहे, वॉटरची गरज आहे. आणि हे सॉईलवर आहे पण रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज आहे. हेन्स आपण याला काय म्हणतो, हेन्स कॉल्ड ॲज ॲम्फिबियन प्लॅन्ट. ओके, एका लाईनमध्ये आपण काय केलं, हे जे सगळे याचं जे कॅरेक्टर आहे फर्स्ट इम्पॉर्टंट, ते कॅरेक्टर काय केलं, राईट केलं. यांना काय म्हणा, आयपी म्हणा. ॲम्फिबियन प्लॅन्ट का बरं म्हणतात, त्याला तो टेरेस्ट्रियल आहे, मग त्याला व्हॅस्क्युलर प्लॅन्ट का बरं म्हणतात, मॉइस्ट सॉइलचा संबंध काय, हे सगळं आपण काय बघितलं, एका लाईनमध्ये बघितलं. आता पुढलं जर कॅरेक्टर बघितलं तर याच्यामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जे जेनर आहे, ओके,
जनरा. आता जनरा म्हणजे काय की आपण असं म्हटलं होतं की आपण काय करतोय किंगडमपासून सुरुवात करतोय. ओके, साईटवरती काय असतो किंगडम असतो. किंगडममध्ये जर बघितलं खाली तो काय असतो फायलम असतो किंवा आपण त्याला काय म्हणतो डिव्हिजन म्हणतो. आपण आता डिव्हिजन बघतोय. ठीक आहे, डिव्हिजनच्या खाली जर बघितलं तर या ठिकाणी काय असतो क्लास असतो. क्लास नंतर काय असतं ऑर्डर असतं. ऑर्डर नंतर काय असतं फॅमिली असतं. तुम्हाला मी ऑलरेडी हे सिस्टमॅटिकमध्ये सांगितलं आहे. फॅमिली नंतर जर बघितलं त्या ठिकाणी काय असतो जिनस असतो आणि जिनस नंतर काय असतं स्पीसीज असतं. तर आपण काय बघतोय हे जिनस आणि स्पीसीज. तर ह्या पूर्ण हा जो आहे ही डिव्हिजन जे आहे कोणती डिव्हिजन ब्रायोफायटा. आता याच्यामध्ये आपण क्लास वगैरे घेत नाही फक्त काय डिव्हिजन ब्रायोफायटा. तर याच्यामध्ये टोटल जिनस आणि स्पीसीज किती तर त्याला तिने काय म्हटलंय जनरा म्हटलंय. जनरा याचा अर्थ काय जिनस. तर याच्यामध्ये जर बघितलं टोटल तर याच्यामध्ये 960 डिफरंट काय जनरा आहे आणि जर स्पीसीज बघितल्या तर याच्यामध्ये जवळजवळ 25,000 स्पीसीज आहे. म्हणजे 25,000 स्पीसीज 960 जनरामध्ये तिने बसवलेलं आहे. कारण आपण म्हणतो का जे स्पीसीज नेम आहे हे एकच असतं जेनेरिक नेम सारखं असू शकतं. ठीक आहे, आता जर पुढे आपण कॅरेक्टर बघितलं याचं तर त्याच्यामध्ये सांगितलं ते नाही की जे काही ब्रायोफायटा आहे ही ब्रायोफायटामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. मग ते अल्टरनेशन ऑफ जनरेशन कसं मी आपण काय करू पुढल्या जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टरमधून राईट करून घेऊ. मग तिने म्हटलेलं आहे दे शो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके, आता अल्टरनेशन ऑफ जनरेशनसाठी तुम्हाला काय केलं तिने या चॅप्टर नंतर एक स्पेसिफिक पॉईंट दिलेला आहे. त्यावेळेस आपण हे तुम्हाला सांगणारच आहे. पण याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन दोन प्रकारे असतं. याच्यामध्ये काय तयार होतात स्पोर तयार होतात. ओके, आणि याच्यामध्ये काय तयार होतात गॅमेट्स तयार होतात. आता आपल्याला माहिती आहे गॅमेट्स याचा अर्थ कसा असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन असणार आहे. ओके, आणि जर आपण स्पोर बघितले तर स्पोर म्हणजे काय असणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे तुम्हाला ॲक्च्युअल माहीत आहे. आता जे स्पोर आहे त्याला आपण सीड लाईक स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मग आता याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय थोडक्यात असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन इज फॉलो बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इज फॉलो बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे याच्यामध्ये अशा प्रकारे काय करते सायकल चालते. म्हणजे स्पोर पण तयार होतात गॅमेट्स पण तयार होतात. पुढलेच गॅमेट त्यानंतर स्पोर परत गॅमेट परत स्पोर आणि याला बघा तो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. मग याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन चालतं स्पोर तयार होण्यासाठी स्पेसिफिक प्रकारचे बॉडी पार्ट आहे आणि गॅमेट्स तयार होण्यासाठी स्पेसिफिक प्रकारचे बॉडी पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी एक इथं काय करतो टिपिकलीचा डायग्राम काढतो. मी असं म्हटलं याचं जे रूट लाईक स्ट्रक्चर आहे ते प्रेझेंट आहे. याच्यावर जर बघितलं तर एक स्टेम लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि याच्यानंतर त्याने काय म्हटलं आहे की हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरच्या वरती काय कॅप्सूल प्रेझेंट आहे. म्हणजे थोडक्यात काय अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे मी या ठिकाणी काढून घेतोय. आणि हे जे आहे हे लीफ लाईक स्ट्रक्चर मी म्हणतो याच्यामध्ये थोडंसं लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. तुम्ही हे समजून घ्या. ओके, आणि याच्यावरती जर बघितलं तर या ठिकाणी एक इलॉंगेटेड स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारे कॅप्सूल प्रेझेंट आहे. ओके, ह्या काय झालं कॅप्सूल आणि ह्या ज्या कॅप्सूल आहे ह्या कॅप्सूलमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर काय तयार होतात स्पोर तयार होतात. म्हणून आपल्याला काय म्हणतो स्पोरोफाईट्स म्हणतो. स्पोर ज्या ठिकाणी तयार होतात त्याला काय म्हणतो स्पोरोफाईट. मग हा एवढा जो रिजन आहे हा रिजन काय असणार आहे हा जो रिजन असणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. कोणता कॅप्सूलचा. म्हणजे याला पण इथं म्हणतो मी हा जो रिजन आहे काय असणार आहे कॅप्सूलचा असणार आहे. आणि जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते कोणता पार्ट करणार आहे एवढा पार्ट करणार आहे. हा कोणता रिजन झाला व्हेजिटेटिव्ह पार्टचा. कोणता व्हेजिटेटिव्ह पार्टचा. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय रे लीप असेल ब्रांच असेल स्टेम असेल हे कशामध्ये येतात व्हेजिटेटिव्हमध्ये येतात. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे गॅमेट कुठं तयार होणार आहे व्हेजिटेटिव्ह पार्टवर काय होणार आहे गॅमेट तयार होणार आहे. मग आपण काय केलं अशा प्रकारे अल्टरनेशन ऑफ जनरेशन बघितलं. स्पोर असेक्शुअल रिप्रोडक्शन कॅप्सूलमध्ये आणि गॅमेट्स कुठं होत आहे व्हेजिटेटिव्ह पार्टवर. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आपण जर हायर प्लॅन्टमध्ये बघितलं तर आपण त्या ठिकाणी काय म्हटलं होतं आपण बघा स्टेम लावतो स्टेमपासून नवीन प्लॅन्ट तयार होती जास्वंद वगैरे दुरांडा वगैरे लावतो आपण बरोबर. ते एक प्रकारचं काय असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हायर प्लॅन्टमध्ये आपण काय करतो या व्हेजिटेटिव्ह पार्टचा यूज करतो आणि यापासून असेक्शुअल रिप्रोडक्शन करतो. लक्षात घ्या बरं काय. आणि याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन म्हणतो. पण इथं उलटही ब्रायोफायटामध्ये गॅमेट्स कुठं तयार होत आहे व्हेजिटेटिव्ह पार्टवर होत आहे आणि जे अँजिओस्पर्म आहे हायर प्लॅन्ट आपण पुढे बघणार आहे त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्टपासून असेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे. म्हणजे इथं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे हायर प्लॅन्टमध्ये कसं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. हे लक्षात ठेवा या ठिकाणी मिस्टेक करू नका. हे झाले त्याचे 3 कॅरेक्टर. आणि आपण अजून जर बघितलं तर याच्यामध्ये अजून महत्त्वाचा की हा जो रूट लाईक पार्ट आहे याला म्हणतात रायझॉइड. काय म्हणतात याला रायझॉइड. मग आपण इथं घेऊ कॅरेक्टर 4 नंबरचं रायझॉइड इज प्रेझेंट. रायझॉइड इज प्रेझेंट. आणि हा रायझॉइड काय असतो रे रायझॉइड यालाच आपण काय म्हणतो रूट लाईक. याच्यामध्ये रूट लाईक पार्ट प्रेझेंट असतो. रूट सारखाच असतो जवळजवळ पण ॲक्च्युअली ते ट्रू रूट नसतात. याला ट्रू रूट का बरं म्हणत नाही कारण सीडपासून आपण म्हणतो सीडपासून जे प्ल्युमोल तयार होतं रॅडिकल आणि प्ल्युमोल त्याच्यामध्ये जो रॅडिकल आहे त्या रॅडिकलपासून रूट तयार होतं.
आपल्याला माहीत आहे, पण या ठिकाणी कोणत्या प्रकारचे रॅडिकल आणि कोणत्या प्रकारचं प्रिम्युलर रूट आणि शूट सिस्टीम नसल्यामुळं याला आपण रूट लाईक म्हणतो, पण ॲक्च्युली रूट नाही. मग ह्या रायझोडचा यूज कायसाठी होतो, तर यांचा यूज कायसाठी होतो, फिक्सेशन. ओके, ज्या ठिकाणी या प्लॅन्टला फिक्स करायचं आहे, थोडक्यात रूटचं जे काम आहे ते काम कोण करतं, या ठिकाणी रायझोइड. म्हणजे ज्याच्यामध्ये रायझोइड प्रेझेंट आहे, जो व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे त्याच्यावर गॅमेट तयार होणार आहे, जो कॅप्सूलचा पार्ट आहे त्याच्यामध्ये स्पोर तयार होणार आहे. स्पोर म्हटलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन, गॅमेट म्हटलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे काय दाखवत आहे, अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवत आहे. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. प्लस याच्यामध्ये 25,000 स्पेसेस आहे, याच्यामध्ये 960 जीनस आहे. नंतर यांना ॲम्फिबियन प्लॅन्ट का बरं म्हणतात, यांना रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज आहे. या टेरेस्ट्रेला आहे, टेरेस्ट्रेला असल्यामुळे याच्यामध्ये काय असणार, व्हेसल प्रेझेंट असणार. दिस इज ऑल अबाउट डिव्हिजन ब्रायोफायटा. मग हा जो डिव्हिजन ब्रायोफायटा आहे याचे पण काय केलं त्यांनी, पुढं 2 क्लास केलेले. आपण ते काय करणार आहे, बघणार आहे, क्लास 1 आणि क्लास 2. आपण त्याला क्लास ए आणि क्लास बी म्हणू. जो क्लास ए आहे त्याला म्हणतात लिव्हर वर्ड्स, त्याला काय म्हणतात, लिव्हर वर्ड्स. ठीक आहे. आणि जो सेकंड आहे त्याला म्हणतात मॉसेस. हे जे 2 आहे आपण काय करू, पुढे लेक्चरला कव्हर करू. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आणि याच्यात जर काही अडचण असेल तर झूम मीटिंगमध्ये नक्की विचारा. आणि जे तुम्हाला क्वेश्चन सांगितलेले आहे, कॅन यू टेल इंटरनेट युअर फ्रेंड, तर ते काय करा, तुम्ही राईट करा. धन्यवाद.